नागभीड तालुक्यातील प्रसिद्ध सातबहिणी डोंगर पर्यटकांसाठी सध्या पर्वणीच ठरत आहे। मात्र निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या स्थळावर 15 ऑगस्ट असल्याने 7 ते 8 हजार पर्यटकांनी भेट दिली। दरम्यान अचानक दुपारी 3 वाजतापासून या परिसरात जोरदार पावसाने सुरुवात केली आणि पाहता पाहता डोंगराच्या सभोवताल आणि 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या नाल्याला पूर आला। 2 ते 3 हजार पर्यटक सातबहिणी डोंगर पायथ्याशी अडकून पडले आणि पाऊस सुरू असल्यामुळे रात्र अंधार होत असल्यामुळे परिसरामध्ये वाघ, बिबट, अस्वल सारखे हिंस्र प्राण्यांचा वावर असल्याने सर्वांचे जीव धोक्यात आले। घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच पोलीस विभाग, वन विभाग हे घटनास्थळी दाखल होऊन अडकलेल्या काही युवक पर्यटकांना सोबत घेत पर्यटकांना पुराच्या पाण्यातून रात्री उशिरापर्यंत बाहेर काढले। परिणामी कोणतीही जीवितहानी झाली नाही व मोठी दुर्घटना टळली। विशेष म्हणजे 15 ऑगस्ट 26 जानेवारी सारख्या राष्ट्रीय सुट्टीच्या वेळेस हजारो युवक युवती पर्यटनाकरिता अशा पर्यटन स्थळी भेट देतात। मात्र यावेळी पर्यटन स्थळ सांभाळणारी समिती आधीच कोणतीही उपाययोजना व सुरक्षेचे साधन उपलब्ध ठेवत नाही। नंतर अशा पद्धतीच्या घटनांमुळे प्रशासनाची तारांबळ उडते, तसेच या घटनांसह अपघाताच्या घटनांना निमंत्रण मिळते।